चला मे महिन्याची सुट्टी संपली आणि मी चाललोय आता पतीच्या प्रवासाला. प्रज्ञू बाय बाय. आरू चला बाय बाय. प्रांजू बाय. काय केलं झाला झोपा काढून. प्रांजू जमली का बसून बसून. सुट्टी संपली हा आता अभ्यास आहे की अभ्यास. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावी आलेलो सुट्टीमध्ये. सुट्टी संपली आणि आता मी चाललोय परतीच्या प्रवासाला. पनवेलला चाललोय. सकाळी गाडी 9 वाजता सोडणार होतो पण गाडी थोडी लेट झाली म्हणजे कारण की पाऊस पडत होता. जेटीवर न्यायचं होतं तर आमच्या गाडीवर या टायमात मथुऱ्यातले आलेत. संजय भाऊ पाटुगले. हा संजय भाऊ मथुऱ्यातले. तुमचं बोरलीत गाव आहे ना. मथुरा. हा तर आलेत ते सकाळी. आता वाजलेत 11:30. बॅगा आमच्या झाल्यात. एक जवळजवळ 10-15 बॅगा आहेत. तांदळाचे भाजके आहेत. तर ते जरा व्यवस्थित सेट करायचं आहे गाडीवरती. नंतर देवाचे नारळ ठेवून नंतर आम्ही निघणार. हा वाढ चालू झाला कंटिन्यू म्हणजे पाऊस लागणार आता सारखा. जाताना थोडंसं मन जड होतं पण ठीक आहे. आता काय आजकाल मी इथं येत असतो महिन्याला वगैरे. आणि माझी बुलेट आहे ती गावीच ठेवून राहणार आहे. ती काय नेत नाही कारण की फॅमिलीसोबत सगळेजण राहणार. मग गाडीसोबत मी एकटा जाणार. ते बोललं नंतर कधीतरी न्यायला येईन गाडी. त्याने मित्राने फेरी पण होईल माझी. तर गाडी इकडे ठेवतोय. चला घरातली तयारी दाखवतो तुम्हाला. इकडे तेजल आले. तेजलला पिकअप केलं साखरीतनं त्याने. आणि ह्यांचा गोंधळ झाला साखरीत. पुढे जाऊन परत पाठी आले ते. आता साखरी गावावर आहे समजत नाही रोडवर नाही. बॅगा अर्ध्या नेल्यात खाली. 4-5 बॅगा इथं आहेत. आणि इकडे प्रज्ञू जेवत नाही. प्रज्ञू तू येतो ना. हे प्रज्ञू ह्याला भूकच लागत नाही. ह्याला टॉनिक द्यायला पाहिजे आता. आणि आरू काल आलेलं वस्तीला इकडे. आरू काय मग मजा आली. त्याला थांबायचं पण आता काय आहे आम्ही चाललोय. तरी मागच्या वेळेस 2 वेळा येऊन गेले ना. पण आरू मॅवला न्यायची की काय. मॅच पिल्ला कुठे आहेत. हा प्रांजू बस त्याने घेऊन जाय. पण मुलं अजून लहान आहेत. अजून नाही नंतर. चला खाली जायचं देवाचे ते. आम्ही श्रीफळ आणि अगरबत्ती घेऊन झाले आमच्या कुलस्वामी जवळ. मुंबईत जाताना आम्ही देवाला पहिलं हे भेटून येतो. दर्शन घेऊन येतो. आम्ही घेतले 3-4 फणस घेतलेत मुंबईत कापायला. चल लवकर. चला आम्ही चाललो देवाजवळ. बहुतेक मुंबईकर गेले. आम्हीच राहिलो आता. म्हणजे अजून आहेत काय 3-4 फॅमिली. पाऊस पडल्यामुळे लेट झाले. मध्ये 3-4 दिवस पाऊस होता. अडकले सगळे. आई कुठल्या हा प्रगतीचा बाबा नाही तो सेम काय. देवाचे ते दर्शन घेतलं. आता चाललंय आमच्या लागते मला चवळी दिली. गावठी चवळी आणणार होतो आम्ही त्याची. आता घाल कोण देत तर हा सगळ्यांना पडायचं. आरू आरू बघा लोटांगण घालून. आरू असं काय पडतो सगळ्यांचे. आरू जाणार 2 दिवसाने. येणारच ना तू वस्तीला इकडं. येणार जाता आता. चला निघते घरात ना मी. चलो बाय बाय. चला हो. रस्त्याला पाणी किती झालं बघा. पूर्ण वातावरण चेंज होतं. पूर्ण हिरवगार होईल सगळं.
तेव्हा ते जगणार आता गावाला 4-5 दिवस. आणि माझी गाडी ते ठेवून चाललोय. दादा कधी येत आहे हो आज? हा आहेत ना रे उद्या. इथं मी बॅगा आणल्या सगळ्या आणि इथं लावतोय, सेटअप करतोय गाडीची. ही गाडी आहे, आतमध्ये तांदूळ वगैरे आहे, वरती सेटअप करतोय सामान. आणि ह्यांचं काय खेळणं अजून सुरू होत नाही, संपत नाही. होय राहायचं काय तुला इथं? येतच ना, ते संपतच नाही. चला एक एक सेट करतो पहिला, नंतर तुम्हाला भेटतो. पण गावाला वातावरण किती मस्त झालं बघा. काल 2-4 दिवस पाऊस थोडा पडला नाही, विचारू नका. अजून पेरणी बाकी आहे, पाऊस एवढा खतरनाक नाही, विचारू नका. चला सेटअप करतो पहिला आता इथे. चला मे महिन्याची सुट्टी संपली आणि मी चाललोय आता पतीच्या प्रवासाला. प्रज्ञू बाय बाय. आरू चला बाय बाय. प्रांजू चलो. आई इकडे बाय. आई थांबणार इकडे कारण थोडी शेती केली आम्ही आणि येणार आम्ही लवकरच. परत फेरी होईल, गाडीकडेच ठेवले. आणि पावसातले व्हिडिओ बनवायला मी मस्त करू व्हिडिओ जरा ना. कुठे जायचं? खेकड्यांचा रस्ता करायला जाऊया आणि खालेले काही पावसातले व्हिडिओ करूया. अजून काय पोळबीड करायचं तुम्ही लावणीचे. चला बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती कुंदी मामा की. चला सावकाश. चला घेतलं सगळं सामान, ऑल सेट. मस्ती करू का नाही चल. फोन लाव बघा. फोनची रेंज आहे ना? गुलाबी फिजूला हा हो चालेल. हो हो चालेल. चल मग. हो चल चल बाय बाय. काय केलं? अरे गरम होतोय, हवा होते. चला पावसातून निघालोय, पावसाचा दिवस आहेत. निघाल तू. चला चला चला. हो जाते सोबत जाऊ आपण. नाही चला आरू बाय बाय. आरू बाय बाय. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. तू सुख करता तू दुःख हरता. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया. ओंकारा तू तू अधिनायक. ओंकारा तू तू अधिनायक. चिंतामणी तू सिद्धी विनायक. चिंतामणी तू सिद्धी विनायक. मंगलमूर्ती तू भवतारक. मंगलमूर्ती तू भवतारक. सर्वसाक्षी तू अष्टविनायक. तुझ्या कृपेचा हात मस्तकी. तुझ्या कृपेचा हात मस्तकी. तारी तव भय चिंता. तू सुख करता तू दुःख हरता. तू सुख करता तू दुःख हरता. तूच करता आणि करविता. तू सुख करता तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. आपण या रूटने चाललोय. तुम्ही येताना वेस्टी मार्ग आलात ना? हा जवळ आहे मग. नाही तो जवळ पडतो. कुठला? सेम अंतर आहे तिकडून पण. साक्री मार्ग आहे. देवारे मार्केट आलाय.
सकाळच्या वेळेस वातावरण पावसासारखं एकदम. आपली शूटिंग झाली का नाही? झाली मग गाणं एकदम भारी. बऱ्यापैकी वर्दळ आहे म्हणजे अजून बरीच लोक आले तिकडे मार्केटला वगैरे. आज मार्केट आहे का? आज मंगळवार. हा तुमच्याकडे जाते? हो केळशीच जाते. मंडणगड किल्ला कुठला हा काय? धुक्यात गेला बघा. या साईडचा भाग आहे किल्ल्याचा. या साईडचा भाग. अच्छा. खालचे डोंगर दिसतात सगळे. डोंगर वरती डोंगरात आले ना. डाव्या साईडला स्टँड आहे. आपल्याला इकडे यायचंय राईटला. इकडे स्टँड आहे. इथून स्टँड इकडे आहे. हा इथून पण रस्ता आहे पाट रोडला. त्या साईडने हा पाट रोड. इथून जायचं आपण. रस्ता छोटा आहे. देशमुख बाग जवळ आला बेटा. आणि रस्ता आता नवीन झाला डांबरी. पूर्वी रस्ता खूपच खराब होता. आंबेडचा पूल आता पावसाळ्यातले नजारे बघा. समोर पूर्ण धुका आहे डोंगरावर. नदीला पाणी वाढलंय. आम्ही आंबेडवरून पुढे आलो की हा एक फाटा लागतो. इथे गेलो की असा टोळ मार्ग आहे आणि असा गेलो की गोरेगाव मार्ग आहे. एकदम युटर्न आहे ते. यू आकाराचा टर्न एकदम. पूर्ण हा आंबे सोडल्यावरती गोरेगाव नांदूरकडे येताना हा असा लागतो मध्ये घाट. पूर्ण असे वळणा म्हणाचे रस्ते. रस्ता एकदम टॉप आहे. आम्ही नांदवी मार्गे असा आलो आंबेडकरून. स्टँडमध्ये गर्दी आहे. ते पूल आणि बरेच सारे सबस्क्राईब मंडळी आपली गोरेगाव मानगाव या साईडचे आहेत. नांदवी आणि आंबेत वगैरे वापरळ वगैरे. गोरेगाववरून आपण आता मुंबई गोवा हायवेला टच करतो. इकडे ब्रिज बनतोय. गोरेगावचं काम चालू आहे. मग इकडे वडापावले फेमस आहेत. श्रीवर्धन जाण्यासाठी रस्ता. आम्ही या मागे पण येऊ शकलो असतो. श्रीवर्धन जातो रस्ता. इथून पनवेल बरोबर किती 98 किलोमीटर आहे. म्हणजे 100 किलोमीटर मार्केट फुल आहे. झाला झोपा काढून अंजो. दमली का बसून बसून? वरती नुसता कागद वाचतोय सारखा सारखा. काचा बंद करा. आपण झोपला नुसता. काहीतरी बघूया नाश्ता पण इकडे. प्रभाकर फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज. आणि हा कोलाड. आम्ही चिकन शेजवान राईस घेतलाय.
चटणी. आमचा इकडे जेवण झालं. मुलांची इच्छा होती चायनीज खायची, परंतु तेच करणार नव्हतं म्हणून चायनीज करलं इकडे. जरा बॅगा वगैरे चेक करू वरती काय निघते काय. निघत नाही ना इथून? फिट आहे ना? हा इथलंच वाचतोय कागद. ही जी बांधायला हवा होता इथे, हा बांधायला हवा होता. मला ते घेऊन जातो. पाऊस सुरू झाला आता. लोकांना त्रास दिलाय. हा सागरी किनारा ओला सुगंध बारा. चालत नाही, अपडेट होत नाही माझे सॉफ्टवेअर. आम्ही इकडे पुढे CNG पंपवरती थांबलोय CNG भरायला. वातावरण मस्त रिमझिम शॉवर आहे. पाऊस पडतोय आणि पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे तिकडे धुकं पसरलंय. 5:15 झालेत. खारपाड्याचा ब्रिज. इकडे पाऊस नाही पण वातावरण पूर्ण पावसासारखं झालं इकडे. पण मच्छीवाले बसले ना, हे चढणीची माथा फ्रीज येतात खाडीतली. कर्नाळा किल्ला दिसत पण नाही बघा, पूर्ण धोक्यात गेलाय. पळसपेला पोचलोय, ऑलमोस्ट घरीच पोचलोय. पण जे आमचे साहेब होते ते म्हटलं इकडे चहा पिऊया. गरम गरम चहा घेतल्या दोन. पांडू प्रतुला इकडे रगडापुरी खायची. फायनली घरी पोचलो आम्ही. प्रज्ञू आलो वर तिकडे. आता शाळा सुट्टी संपली. आता अभ्यास आहे की अभ्यास. सगळं सामान वगैरे जरा इकडे उतरलंय आणि आंब्याचे पेटे इकडे आहेत. हे घरच्या पुरते आणले आणि जरा साफसफाई करायला आता अर्धा तास जाईल. त्यानंतर चहा वगैरे करू आणि फ्रेश होऊ आणि उद्याच्या दिवसाची आज तयारी करणार. आता आपलं शॉप सुरू होईल. ज्यांचे मसाल्याचे ऑलरेडी ऑर्डर आले आहेत त्यांना मसाले डिस्पॅच होतील. म्हणजे या 10 दिवसामध्ये ज्यांचे आले असतील त्यांचे काही कंप्लेंट किंवा पार्सल मिळालं नसेल, काही तुमचे क्वेरी असतील ते सगळे आता सॉल्व होतील. कारण 10 दिवसामध्ये गावाला रेंज नसल्यामुळे, कमी रेंज असल्यामुळे काही गोष्टी इतक्या द्यायला जमलेल्याच नाहीत. तर त्या तुम्हाला आता मिळतील आणि सगळे काही कोणाचे काही प्रश्न असतील ते सगळे सॉल्व होतील. आणि ज्यांना मसाल्याचे ऑर्डर करायचे असतील बिंदास करा. तुम्ही आपल्या वेबसाईटवरून करा, कुठूनही करू शकतात. आपण तुम्हाला देऊ. पण आंब्यासाठी जे आपण बोललो होतो की आम्ही गावानंतर पण आंबे देऊ, पण यावर्षी पाऊस एवढा पडला की आंबे रिटर्न आणता मिळत नाही. ते घरापुरते फक्त आणले. तर तुम्हाला ज्यांनी आंब्यासाठी काही पैसे दिले असतील त्यांचे पण पैसे आपण काही रिटर्न करू. कारण की परत 3-4 वाटतं काही पेट्या आंब्याच्या बुक झालेल्या तर त्या आपण रिफंड करू. कारण की आंबे सध्या रिटर्न येताना आम्हाला आणायला जमलेत नाही आणि पाऊस खूप पडला त्याच्यामुळे आंबे सध्या नाहीच. तर बाकी सीझन वाईज जे काय असेल ते तुम्हाला आपण नक्की कळवू. सोड्यांचं पण एक अपडेट देतो. सोडे मार्केटला असतील तर मी तुम्हाला ते आणून नक्की देईल. कारण मी मध्ये गेलेलो मार्केटला त्या होते. तर सोडे पण कदाचित काही असतील ते मिळतील, पण पावसाळ्यात सोडे नसतात. तर चला आता हा इकडे व्हिडिओ संपवतो. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय करतेस का बन? फणसने फणस काढते. फणस आणल्या गावांना समजत नाही दोन्ही. फणस कापा वाटता काका पण समजत असा पाहिजे. मस्त आहे, मिक्स आहे एकदम दोन्ही पण. जास्त काका पण जास्त बरं काका.